संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 12वा. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तुत अध्यायाच्या प्रारंभी आपल्या श्रीगुरूचे प्रेमळ रूपकाने नमन केले आहे. त्यांनी या ठिकाणी जे रूपक केले आहे ते आईचे रूपक केले आहे व ते सांग रूपक आहे. ते अत्यंत उत्कृष्ट झाले आहे. ज्याप्रमाणे व्यवहारातील आई हे आपल्या मुलाची लाड पुरवते, म्हणजे त्याला मांडीवर वाढवते, गीत गाते, पाळण्यात झोके देते, त्यांच्या अंगावर बिंदली, ताईत इत्यादी दागिने घालते, त्याला स्तनपान देते व झोपी घालते इत्यादी गोष्टी ती आवडीने करते, त्याचप्रमाणे श्री गुरुरूपी आई आपल्या साधकरूपी बाळकाला कुंडलिनी शक्तीच्या मांडीवर वाढविते, हृदय कोशरूपी पाळण्यात घालून झोके देते, मनपवनाची खेळणी देते, रिद्धी सिद्धी रूपी दागिने घालते, जीवनकलेचे दूध पाजते इत्यादी. म्हणूनच ज्ञानदेवानी श्रीगुरूला आईची उपमा दिली आहे. याचा तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर श्रीगुरु रूपी आई ही जन्मदात्या आईपेक्षा श्रेष्ठ ठरते. कारण आई मुलाला जन्म देते म्हणजे उदराबाहेर टाकते, परंतु श्रीगुरु रूपी आई साधकरूपी बाळकाला आपल्या उदरात घेते, म्हणजे त्याला आपल्या आत्मबोधात समाविष्ट करते, म्हणजेच श्रेय जो मोक्ष त्याची प्राप्ती करून देते. अशा प्रकारे श्री ज्ञानदेवानी उत्कृष्ट रूपात्मक श्री गुरुचे नमन करून भगवान अर्जुनाच्या संवादात्मक प्रमुख विषयाला आरंभ केला. मागील अध्यायात अर्जुनाच्या विनंतीनुसार भगवंतांनी आपली व्यक्त व अव्यक्त अशी दोन्ही रूपे दाखवली. हे पाहून अर्जुन मनात विचार करतो, देवाच्या या दोन्ही रूपामध्ये श्रेष्ठ रूप कोणते व कोणत्या रूपाची भक्ती करावी, परंतु भगवंताला कसे विचारावे, ते रागावतील. म्हणून प्रज्ञाकांत अर्जुनाने मोठ्या युक्तीने भगवंताला प्रश्न विचारण्याचे धाडस केले व म्हणाला, देवा, भक्ती करणारे भक्त श्रेष्ठ आहेत ते मला समजावून सांगा. या अर्जुनाच्या प्रश्नाने भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होऊन म्हणाले, अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस, असे म्हणून उत्तर देण्यास सुरुवात केली. भगवान म्हणतात, अर्जुना, ज्यांनी इंद्रिय निग्रह करून मनाची एकाग्रता साधली आहे व रात्रंदिवस जे माझी भक्ती करतात ते भक्त श्रेष्ठ आहेत. कारण सगुण भक्ताला माझी प्राप्ती होण्यास जास्त कष्ट पडत नाहीत, परंतु जे अव्यक्ताची उपासना करणारे भक्त आहेत त्यांना मात्र तो मार्ग अत्यंत कठीण आहे, म्हणजे कष्ट जास्त आहेत. हे दोन्हीही मला प्राप्त होतात, परंतु सगुण भक्ती करणाऱ्याने माझी अनन्य भावे भक्ती केली तर त्यांच्या सर्व योगक्षेमाचा भार मी घेतो व तो मला अत्यंत प्रिय आहेत. म्हणून जो भाव समुद्र ब्रह्मादिकांनाही तरून जाणे कठीण आहे, त्या संसार सागरातून त्या भक्तांना मी माझ्या लीलेने तारून नेतो व जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्यांना मार्ग दाखवून त्यांचा उद्धार करतो. म्हणून अर्जुना, तूही या भक्ती मार्गाला लाग. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाला भक्तीचे विस्तारपूर्वक रहस्य सांगून सोप्यात सोपा साधनाचा मार्ग दाखविला. चंचलात्मक मन व निश्चयात्मक बुद्धी यांना माझ्या प्रेमाची ओढ लावून ती दोन्ही माझ्या प्रेमात रंगून गेली, म्हणजे तो भक्त देहभिमान रहित होऊन तो भक्त माझ्यापर्यंत पोहोचतो. वास्तविक हे एकदम साध्य होणे कठीण आहे, परंतु हळूहळू माझ्या प्रेमाची गोडी लावून देणे यालाच अभ्यास म्हणतात व अभ्यासाने असाध्य गोष्टीही साध्य होतात. परंतु जे विषयात गुरफटले आहेत अशा लोकांना दररोज अभ्यास करणे तर कठीणच, पण त्यांना दिवसातून एक क्षण सुद्धा अभ्यासासाठी देणे जमत नाही. तेव्हा अर्जुना, अशा लोकांनी आपली कर्म मात्र यथाविधी करावीत व ही सर्व कर्म त्या परमात्म्याच्याच सत्तेने होत आहेत असे समजून निग्रह वृत्तीने राहावे, म्हणजे आपण ती कर्मे केलीच नाही असे समजून त्या सर्व कर्माचे कर्तृत्व देवास अर्पण करावे. अशा वृत्तीने राहिले तर ती कर्मे उत्तर जन्मात सुख दुःखाधिकाचा भोग देण्यास शिल्लकच राहत नाहीत, म्हणजे त्यांना अनायासे श्रेष्ठ प्रतीचा योग साध्य होतो. अशा प्रकारे अभ्यास, ज्ञान, ध्यान व कर्मफळ त्या क्रमाक्रमाने जाणून त्या भक्ताला माझी पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त होते आणि अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली म्हणजे त्या भक्ताच्या ठिकाणी द्वेष, मत्सर राहत नाही. तसेच मानापमान, निंदास्तुती, सुख दुःख हे समान असून हर्ष, खेद, भय, उद्वेग इत्यादी रहित असल्यामुळे आणि सर्व सत्वादी दैव गुण संपन्न व अप्रोक्षानुभवयुक्त असे परिपूर्ण असूनही त्यांना भक्तिमार्गाने स्वतः प्राप्त झालेला मोक्ष सिद्धीचा अनुभव जगाला आपल्या उपदेशाद्वारे देत असतात व अशा प्रकारे व्यापक बोध प्राप्त होऊनही ते सतत माझीच भक्ती करतात. म्हणून अर्जुना, मी त्यांना शिर सावध्य मानतो. एवढेच
नव्हे तर ते मला प्राणी प्रियच आहेत, परंतु अशा प्रिय भक्ताचे जे चरित्र वर्णन करतात ते भगवंताला अत्यंत प्रिय वाटतात. अशा प्रकारे भगवंताने सर्वश्रेष्ठ भक्ती योग अर्जुनाला सांगून हा 12वा अध्याय संपविला, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.